हॅलो फ्रेंड, नमस्ते. मी आहे तृप्ती आणि आज आपल्याला बनवायची आहे मटकीची भाजी. तीही कच्च्या मसाल्याची मटकीची भाजी बनवायची आहे. येथे मटकीला मी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवलेलं आहे. मिक्सीचं भांडं घेतलं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकल्या, एक कच्चा कांदा घेतला, एक कच्चा टोमॅटो कापून घेतला, मिक्सरच्या भांड्यात टाकला. आपल्याला भाजलेल्या मसाल्याची भाजी करायची नाही आहे, कच्च्या मसाल्याची भाजी करायची आहे. म्हणजे कांदा, लसूण, टोमॅटो, खोबरं हे सर्व 4 पदार्थ कच्चेच राहू द्यायचे आहेत. याला आता मस्त मिक्सीमध्ये ग्राइंड करून घेऊ. गॅसवरती कढई ठेवायची आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं. इथं मी मोहरीचं तेलचा यूज केलेला आहे. हे पहा, मसाला इथे ग्राइंड करून तयार आहे. आता हा मसाला तेल तापल्यावरती आपल्याला टाकून द्यायचा आहे तेलात. इथे मसाला तेलात टाकलेला आहे. आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे, जेणेकरून हे सर्व तेल मसाल्यामध्ये जिरेल आणि कांद्याचं पाणी, टोमॅटोचं पाणी हे सर्व आटून जाईल आणि तो मसाला तेल बाजूला पुन्हा सोडेल. तोपर्यंत आपल्याला कमी ह्याच्यावरती मसाला भाजून घ्यायचा आहे. हे बघा, आता मसाल्याने बाजूला तेल सोडलेलं आहे. तेव्हा त्याच्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला 2 चमचे हरभऱ्याच्या डाळीचं पीठ, म्हणजेच बेसन पीठ टाकायचं. आता ह्या पिठाला अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. लक्षात ठेवायचं, गॅसची फ्लेम कमी पाहिजे. आता हे जे पीठ आहे ते सर्व तेल परत शोषून घेईन आणि ते थोडंसं खाली कढईला खाली चिपकतं, परंतु घाबरायचं नाही. अशा प्रकारे आपण चमच्याच्या साहाय्याने कंटिन्यू हलवत राहून ते पीठ आपण काढून घ्यायचं. आणि मस्त खमंग वास आल्यावरती, म्हणजेच ते पीठ थोडंसं लालसर झाल्यावरती आपल्याला त्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत. त्याच्यात आता टाकायचा आहे आपल्याला पाऊण चमचा दीपक गरम मसाला. आपल्याकडे जो गरम मसाला अवेलेबल असेल तो टाकू शकतो आपण. 1 चमचा धना पावडर टाकली, 1 चमचा घरगुती मसाला टाकला, 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली रंग येण्यासाठी. हे सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे. थोडंसं पाणी टाकलं, कारण की जे पीठ होतं ना ते खाली थोडं जास्त प्रमाणात चिपकत होतं, म्हणून असं थोडंसं पाणी टाकून द्यायचं. बघा, आता आपला मसाला जळणार नाही. त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला सर्व मसाले एकजीव करून घ्यायचे. लक्षात ठेवायचं, गॅसची फ्लेम कमीच पाहिजे. अशा प्रकारे आता आपण मस्त सर्व मसाले मिक्स करून घेतलेले आहेत. त्यांना खमंग भाजले गेल्यावरती आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं आहे. हे बघा, मी थोडंसं पाणी टाकलं, कारण की ते असं कोरडं कोरडं झालं होतं ना, त्याच्यामुळे पाणी टाकलं. आणि थोडंसं घरगुती स्वयंपाकासाठी थोडंसं तेलचा यूज कमीच करते मी, कारण की जास्त तेल खाणं आपल्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. जर तुम्हाला जास्त तेलची भाजी हवी असेल तर आपण तेलाचा वापर थोडा वाढवून करायचा. हे बघा, येथे मी आता थोडं जास्त पाणी टाकलेलं आहे. अजून मसाला मस्त गदगद शिजू द्यायचा. मस्त बाजूला तेल थोडंसं सुटल्यावरती मग त्याच्यात आपल्याला ज्या प्रमाणात पाणी हवं असेल तितक्या प्रमाणात आपण पाणी टाकू शकतो. अशा प्रकारे मसाल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. बघा, मसाला मस्त ओलसर झालेला आहे आणि तेल देखील साईडला आलेलं आहे. समजलं ना, की असं खाली चिपकलं तर घाबरायचं नाही. पीठ थोडं थोडं पाणी टाकून अशा प्रकारे मसाला आपल्याला तयार करायचा आहे. याच्यामध्ये आता आपल्याला डायरेक्ट मटकी टाकून द्यायची, कारण की कोणी कोणी मटकी कुकरला लावून 2-3 शिट्ट्या करून टाकतं. कोणी कोणी तेलमध्ये फोडणी देऊन नंतर तिला साईडला काढून मसाल्यात टाकतं. तसं केलेलं नाही आहे. आपण डायरेक्ट टाकून दिलेली आहे मसाल्यामध्ये. तरी देखील मटकी मस्त शिजते, कारण की आपल्या भाजी आपण कशी करतो आहे, कच्च्या मसाल्याची आणि कच्च्याच मटकीची भाजी बनवतो आहे. त्याच्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीने भाजी बनवतो आहे. त्याच्यामध्ये टाकून दिलेलं आहे हळद. मिक्स करून घ्यायची हळद पण. आणि आता याच्यात टाकायचं आपल्याला हवं तेवढं पाणी. आपल्याला घट्ट पातळ ज्या प्रमाणात भाजी हवी असेल त्या प्रकारे आपल्याला त्याच्यात पाणी टाकायचं आहे आणि अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं. आता मस्त मीडियम गॅस करायचा आणि त्याच्यावरती भाजीला उकडू द्यायचं. जास्त फ्लेम करायची नाही, नाहीतर आपल्या भाजीमध्ये जेवढं तेल असतं तेवढं संपूर्ण उडून जातं. तर केव्हा ही भाजी शिजताना गॅसची फ्लेम मीडियम असायला हवी. त्याच्यामध्ये टाकायचं चवीनुसार मीठ. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. आता भाजीला मस्त उकळ येतोय. आता गॅसची फ्लेम मीडियम राहू द्यायची किंवा कमी करून द्यायची आणि साईडला भाजीला मस्त शिजू द्यायचं. ही भाजी 10 मिनटं तरी शिजू द्यायची. बघा, येते भाजी कशी शिजते तर तुम्ही बघू शकता. आता जवळपास आपली भाजी येते शिजण्यात आलेली आहे. तरी पण मला अजून 5-1 मिनटं तिला गॅसवरती राहू द्यायचं आहे. हे बघा, मटकी पण वाटाणे पण आपोआप शिजून जातात मसाल्यामध्ये.
आणि भाजीमध्ये. आता आपली भाजी ते पूर्ण रेडी आहे खाण्यासाठी. बघा किती छान दिसते. तर कच्च्या मसाल्याची कच्चीच मटकीची भाजी, अगदी सोपी आणि जास्त असं मसाले भाजायचं काम नाही. झटपट अशी होणारी टेस्टी भाजी आपली खानदेशी पद्धतीने तयार आहे. जर तुम्हाला थोडीशी पण भाजी आवडली असेल, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय बाय.